अनन्या एकदा बागेत खेळायला गेली होती. ती फुलांकडे बघत आनंदाने फिरत होती. अचानक तिला झाडावर मोठं मधमाशाचं पोळं दिसलं. अनन्या धावत आईकडे आली आणि विचारलं, अनन्या, आई, मधमाशा मध का बनवतात? आई हसली आणि म्हणाली, खूप छान प्रश्न आहे बाळा. फुलांमध्ये नेक्टर नावाचा गोड पदार्थ असतो. मधमाशा तो नेक्टर फुलांमधून गोळा करतात. तो त्यांच्या हनी स्टमक मध्ये साठवला जातो. पोळ्यात परत आल्यावर त्या नेक्टर दुसऱ्या मधमाशांना देतात. मधमाशांच्या शरीरातील एन्झाईम नेक्टर मधील साखरेचे रूपांतर करतात. यानंतर मधमाशा पंख हलवून नेक्टर मधील पाणी उडवतात. पाणी कमी झाल्यावर दाट आणि गोड मध तयार होतो. मध म्हणजे मधमाशांचे ऊर्जा साठवणारे अन्न असते. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात फुले नसतात, म्हणून मधमाशा आधीच अन्न साठवून ठेवतात. म्हणून त्या मध बनवतात. अनन्या आश्चर्याने म्हणाली, म्हणजे त्या खूप प्लॅनिंग करतात. थोड्या वेळाने अनन्याने पुन्हा पोळ्याकडे पाहिलं. अनन्या, आई, त्यांचं घर षटकोनी का असतं? आईने कागदावर काही आकार काढले. आई म्हणाली, मधमाशांना जास्त मध साठवायचा असतो. त्यांना असा आकार हवा जो जागा पूर्ण भरतो. गोल आकार ठेवला तर मध्ये रिकामी जागा उरते. चौकोन ठेवला तर जास्त मेण लागते. षटकोन असा आकार आहे जो पूर्ण जागा भरतो. षटकोनात जास्त मध साठवता येतो आणि कमी मेण वापरून घर बनवता येतं. मेण बनवणे मधमाशांसाठी खूप मेहनतीचं काम असतं, म्हणून त्या असा आकार निवडतात जो सर्वात इफिशियंट आहे. षटकोनी रचना खूप मजबूत असते. ती जास्त वजन सहज सहन करू शकते, म्हणून पोळं मजबूत आणि सुरक्षित राहतं. अनन्या हसून म्हणाली, मधमाशा तर छोटे इंजिनियर आहेत. आई म्हणाली, हो बाळा, निसर्गात प्रत्येक जीव काहीतरी शिकवतो. त्या दिवशी अनन्याला कळलं की मधमाशा खूप हुशार असतात. जर कथा आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन कथा मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.